श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दत्तगुरु आज तुझ्याशी संवाद साधत आहे. आजच्या दिवशी दुर्लक्ष करणे म्हणजे देवाचे मोठ्या कारणासाठी असलेले आशीर्वाद गमावणे. ही दुनिया स्वार्थी असली तरीही तुझा देव स्वार्थी नाही. दत्तगुरु सांगतात, जर तुला यावेळी माझे हे शब्द दिसत असतील तर मी या ब्रह्मांडाला साक्ष मानून तुझी निवड केली आहे. ऐकून तुझ्या जीवनात माझ्याकडून सुखाचा चमत्कार करून घे. खूप दिवसांपासून मी पाहत आहे, तू चिंतेत आहेस, दुःखी आहेस, पण तू माझे मूल आहेस. वडील आपल्या बाळाला कधीही दुःखी आणि चिंतेत पाहू शकत नाही. तुमच्यात असे काहीतरी आहे, म्हणूनच तुम्ही आज परमेश्वरासमोर आला आहात. आता हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण याचा तुमच्या जीवनावर खतरनाक मोठा परिणाम होऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला अविश्वसनीय गोष्टी घडताना दिसतील. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना माझे आशीर्वाद देईन आणि तुमचे दुःख दूर करीन. चमत्कार तुमच्या डोळ्यांसमोर उलगडतील, तुमचे जीवन बदलून टाकतील आणि माझ्या समर्पणाने तुम्हाला आश्चर्याने भरून टाकतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमच्या भाग्यातील गरिबीचा नाश करायचा असेल, चिंतेचा नाश करायचा असेल, शत्रूंचा नाश करायचा असेल, सर्व रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल, देवाचे दर्शन हवे असेल, तर आजचा दत्तगुरूंचा हा पवित्र संदेश आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि बरोबर 21 दिवस हा संदेश ऐकत राहा. मग बघा, होणारा चमत्कार तुमच्या समोर असेल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, दत्तगुरू तुमचा आजचा पवित्र संदेश मी इथून पुढे रोज 21 दिवस ऐकणार आहे. तुम्ही कृपया माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा आणि माझ्या भाग्यात चमत्कार करा. जेव्हा तुम्हाला एकटेपणा आणि गैरसमज वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ 3 स्वामी समर्थांच्या भक्तांना, दत्तगुरूंच्या भक्तांना शेअर करा. देव तुम्हाला आशीर्वादांनी भरून टाकेल असे वचन देतो, जे आगामी काळात तुमच्या सर्वात विलक्षण स्वप्नांपेक्षा जास्त आहे. तुमच्या जीवनात या विलक्षण चमत्कारांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा आणि उत्साही व्हा. जेव्हा तुम्हाला अडथळे आणि आव्हाने येतात तेव्हा आशा घट्ट धरून ठेवा. तुमच्या चिंता देवाला समर्पण करा आणि तो तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्गक्रमण करेल, उत्तरे देईल आणि तुमची शांतता पुनर्संचयित करेल. अश्रू, दुःख आणि अस्वस्थ रात्रींना निरोप द्या. तुमची लॉटरी जिंकण्याची इच्छा आहे, जी तुमच्या अस्तित्वाला आमूलाग्र बदल देईल. ते प्राप्त करण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा. देव म्हणतो, मी तुझ्या अस्तित्वात एक स्थिर व्यक्ती राहीन. तुझ्या परीक्षेच्या वेळी सांत्वन आणि स्नेह अर्पण करीन. माझ्या प्रिय बाळांनो, तुमचे किती मूल्य आणि आदर आहे याची जाणीव ठेवा. मी परम उपचार करणारा आहे. मी तुमच्यासाठी जे आशीर्वाद योजले आहेत ते तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा जास्त आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या संधी अनलॉक करेन. तुमचा जोम पुनर्संचयित करून तुमचे शरीर सुधारीन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्व समजूतदारपणाची शांतता देईन. जेव्हा जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा निसटत असल्याचे जाणवते, तेव्हा मी तुमच्या आत्म्याला उन्नत करण्यासाठी एक चमत्कार तयार करण्यास तयार आहे. मी तुमच्यासाठी जे आशीर्वाद योजले आहेत ते तुम्ही कल्पना करू शकता
त्यापेक्षा जास्त आहेत. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या संधी मोकळ्या करीन. तुम्ही जोम पुनर्संचयित करून तुमचे शरीर सुधारून घ्याल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्व समजूतदारपणाची मी शांतता द्यायला आलो आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा निसटत असल्याचे जाणवते, तेव्हा मी तुमच्या आत्म्याला उन्नत करण्यासाठी एक चमत्कार करण्यास तयार आहे. बाळा, माझ्या निर्दोष वेळेवर विश्वास ठेव आणि पुढील 6 मिनिटे हे ऐकत राहा, कारण मी तुमच्यासाठी एक चमत्कार घडवत आहे. तुमचे करिअर, आर्थिक आरोग्य, नातेसंबंध यासह तुमच्या जीवनातील पैलूंमध्ये पूर्वीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा चमत्कारिक परिवर्तन होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा संपत असल्याचे जाणवते, तेव्हा मी तुमच्या आत्म्याला उन्नत करण्यासाठी तिथे येतो. बाळा, माझ्या निर्दोष वेळेवर विश्वास ठेवा आणि हे पुढील 6 मिनिटे ऐकत राहा, कारण मी तुमच्यासाठी एक चमत्कार घडवत आहे. तुमचे करिअर, आर्थिक आरोग्य परिस्थिती, नातेसंबंध यासह तुमच्या जीवनातील पैलूंमध्ये पूर्वीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा चमत्कारिक परिवर्तन होईल. मी सर्वशक्तिमान देव आहे. मी सर्वांचा निर्माणकर्ता आहे. मी तुमच्यावर अमर्याद प्रेम करतो आणि तुमची काळजी घेतो. जर तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून सर्वात पहिले परमेश्वराचा हा चमत्कारी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल. दत्तगुरू सांगत आहे, तुमच्या आयुष्यात चमत्कार वाढणार आहेत. तुम्ही प्रगल्भ तणावातून प्रचंड आनंदाकडे जाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला चांगले नशीब मिळेल. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात शांती आणि समृद्धीचा अनुभव येईल. माझ्या कृपेने तुम्ही भरभरून जाणार आहात. नवीन वर्षाच्या या उबदार आणि वाढत्या महिन्यात मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईन, विपुल संधी प्रदान करेन. तुमच्या मनातील इच्छा असलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला संपत्ती, आरोग्य आणि तुमच्या महान स्वप्नांना मागे टाकणारे यश मिळवून देण्याचे धैर्य ठेवतो. तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकून तर बघा. नाही तुम्हाला माझी अनुभूती आली तर मग सांगा. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमचा विश्वास माझ्यावर कायम ठेवा. माझे आशीर्वाद कृतज्ञ अंतःकरणाने स्वीकारा. तुम्ही संपत्ती, यश, आनंद, आरोग्य मिळवण्याच्या मार्गावर आहात. बाळा, मी तुझ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. माझ्या आशीर्वादाने मी तुला भरभरून देण्यास तयार आहे. तुम्ही हे आशीर्वाद माझ्याकडून घेण्यास तयार आहात का? तयार असल्यास होय दत्तगुरू, मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. शत्रूंचा नाश होईल. दत्तगुरू सांगतात, मी तुमचा स्वर्गीय पिता तुमचे अश्रू आणि तुमच्यावर ओझे असलेल्या आव्हानांचे निरीक्षण करत आहे. परंतु आता माझ्यासाठी तुम्हाला भरपूर समृद्ध करण्याची वेळ आली आहे. मी देव आहे जो प्रदान करतो, बरे करतो आणि आशा देतो. तुमचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि समृद्धीने भरलेले जीवन जगण्यासाठी मी तुम्हाला आवश्यक संसाधने प्रदान करू इच्छितो. लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, डॉक्टर, वकील आणि सैनिक जगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना फक्त मीच तुम्हाला अनंत काळाचे जीवन देऊ शकतो. इतर सर्व गोष्टींपेक्षा मला प्राधान्य द्या. दुनियेसमोर विनंती करण्यापेक्षा भगवंताच्या समोर नतमस्तक व्हा. तुम्हाला खरे समाधान मिळेल. माझ्या उपस्थितीत हे समजून घ्या की माझ्याकडे गोंधळाच्या एका महत्त्वपूर्ण संदेशात रूपांतर करण्याची क्षमता आहे. परीक्षांना विश्वासाच्या प्रदर्शनात आणि अपयशांना विजयात बदलण्याची क्षमता आहे. कठीण काळ तुमच्या मागे आहे आणि एक नवीन सुरुवात समोर येत आहे. आपले हृदय उघडा
आणि त्यांच्या मार्गावर असलेल्या आशीर्वादांचे स्वागत करा. देवाच्या प्रेमावर आणि समर्थनावर विश्वास ठेवा. आपल्या जीवनात अद्भुत गोष्टींची साक्ष मिळवण्याची अपेक्षा करा. तुम्ही तयार असल्यास, दत्तगुरू मी तयार आहे, माझ्या आयुष्यात चमत्कार करा टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. दत्तगुरू म्हणतात, मोठमोठे आशीर्वाद येणार आहेत, तयार रहा. माझ्या प्रिय बाळा, मी तुला भरपूर प्रेम, खरे प्रेम, शांती, चमत्कार पाठवत आहे. त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा. ते तुम्हाला आशा, आनंद, दृढ विश्वासाने भरून टाकतील. दावा करण्यासाठी होय टाईप करा. संपूर्ण जगात देवाचे शब्द सामायिक करत राहण्यासाठी आम्हाला खरोखर तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही हा देवाचा पवित्र संदेश इतर स्वामी भक्तांना शेअर करा. स्वामी समर्थ आई तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. स्वामी म्हणतात, फक्त माझ्या मार्गदर्शनासाठी स्वतःला उघडा आणि माझ्या वचनांना चिकटून राहा. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या आयुष्यात अद्भुत गोष्टी येतील. तुमचे अनुसरण करण्यासाठी खरे प्रेम, संपत्ती आणि यशाची अपेक्षा करा आणि हा पवित्र संदेश पुढील 3.5 मिनिटे ऐकत राहा. कोणतीही संकटे तुला स्पर्श करणार नाहीत, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे, म्हणून माझ्यापर्यंत पोहोचा. माझ्यांमध्ये सांत्वन मिळवा. कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच कठीण प्रसंग सहन करत आहात. बाळा, मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला शांतता अर्पण करतो. तुम्ही सहन करत असलेली चाचणी तुमचे चरित्र मजबूत करत आहे. मी तुम्हाला सहन करत असलेल्या अडचणी समजतो. म्हणूनच मी तुमच्या हृदयाशी आणि आत्म्याशी थेट बोलण्यासाठी, तुम्ही ज्या प्रक्रियेतून जात आहात त्या प्रक्रियेला विरोध करू नका असा सल्ला देण्यासाठी मी इथे आलो आहे. तुझी काळजी माझ्याकडे सोपव, कारण मी सर्व काही पाहतो. माझा हात हाती घ्या आणि माझ्या उपस्थितीत आराम मिळवा. घाबरू नकोस, कारण मी नियंत्रणात आहे. तुझा देखील परमेश्वरावर विश्वास असेल तर कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. जे स्वामी भक्त आहेत, दत्तगुरूंचे भक्त आहेत, जे भक्त चिंताग्रस्त आहेत, त्या भक्तांना देवाचा हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. बघा, परमेश्वर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत राहील आणि साक्षात तुमच्या समोर येऊन तुम्हाला दर्शन देईल. स्वामी आई म्हणतात, आपण भविष्याबद्दल अनिश्चित असू शकता, परंतु मी नाही. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि मला तुमच्या आव्हानांबद्दल, तुमच्या काळजीची जाणीव आहे. मी तुला वचन दिले आहे. माझी वचने नेहमी खरे आहे. तुमच्या जीवनाची खरी लढाई तुमच्या मनातूनच होते. इथेच शत्रू शंका पेरण्याचा, गोंधळात टाकणाऱ्या भावना जागृत करण्याचा आणि निराधार भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा विश्वास गमावणे आणि माझ्या तुमच्यावरील प्रेमाबद्दल शंका घेणे हे त्याचे ध्येय आहे. बाळा, मी भूतकाळात तुझ्यावर प्रेम केले आहे. मी आत्ताही तुझ्यावर प्रेम करतो आहे आणि मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन. माझे शब्द काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्या नावाचे चिंतन करा. ते तुमच्या आत्म्यावर खोलवर उमटू द्यात. नेहमी लक्षात ठेवा, मी तुझ्यावर प्रेम करतो, यावर शंका घेऊ नका. माझे तुझ्यावरचे प्रेम कायम आहे. कधीही सोडलेले किंवा विसरले जाणार नाही असे तुम्हाला कधीही वाटणार नाही. मी नेहमीच तुमची काळजी घेतली आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. तुम्ही जे आशीर्वाद शोधत आहात त्यात कोणताही विलंब न लावता तुमच्या मार्गावर पुढे जा. मी तुम्हाला माझ्या वचनांची पुष्टी करतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा मला हाक मारा. मी उत्तर देईन. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त आशीर्वाद देईन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी टाईप करा,
मी भाग्यशाली आहे. ईश्वर माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. हे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच नाहीत, तर माझ्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यांचा विश्वास टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी आहेत. मला तुमच्या जीवनात प्राधान्य द्या. मी तुमच्यासमोर ठेवलेल्या मार्गावर लक्ष केंद्रित करीन. धीर धरा आणि लवकरच तुम्हाला माझ्या वचनांची शक्ती प्राप्त झालेली दिसेल. बाळा, दत्तगुरू म्हणत आहेत, पुढील 7 मिनिटे जर तू हे ऐकत राहिला तर तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांची गरिबी मी नष्ट करेन, शत्रूंचा नाश करेन आणि कोणताही रोग तुला स्पर्श करणार नाही. दत्तगुरू सांगतात, तुमच्या इच्छेवर माझ्यावर विश्वास ठेवा. मी ऐकण्यास आणि प्रतिसाद देण्यास तयार आहे. माझ्या शिकवणुकींमध्ये खोलवर गुंतून राहा, प्रार्थना करत राहा आणि तुमच्यासाठी माझ्या योजना समजून घेण्यासाठी तुमचा आत्मा माझ्याशी संरेखित करा. तुम्ही मला ओळखण्याच्या आधीच मी तुमची निवड केली आहे. मला शोधणे सोपे आहे. फक्त मला एकदा हाक मारा आणि मी ती ऐकेन. माझ्याकडे ओढा आणि माझ्या प्रतिसादाची वाट पहा. मी तुझ्या जीवनात आणि तुझ्याद्वारे काय करेन ते पाहून चकित होण्यासाठी स्वतःला तयार करा. मी तुम्हाला आशीर्वाद देण्याचे वचन देतो, जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे जातील. तथापि मी तुमचा विश्वास मागतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका किंवा त्यावर शंका घेऊ नका. तुझ्या सुखांसाठी मी तुला शिक्षा करणार नाही. माझे शब्द तुम्ही हळुवारपणे ऐकत राहा. शेवटपर्यंत ऐकल्याने सर्वात मोठे फळ मी तुला देईन, जेणेकरून तुम्ही माझ्या या खांद्यावर आराम मिळवू शकाल. तुमच्या चिंता कमी होतील, तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. शेवटी माझ्यापेक्षा तुझ्यावर कोण जास्त प्रेम करते? आज सकाळी दारात कोण आले होते? प्रेमाच्या सुंदर वचनांनी तुम्हाला आणखी कोणी जागे केले? अरे बाळा, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. त्याचे विश्लेषण करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, तर आपले डोळे बंद करा, शांत रहा आणि ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. माझे प्रेम तुझ्या हृदयाचा प्रत्येक भाग भरून टाकणार आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड टाईप करा. भगवंत म्हणतात, ज्याने तुम्हाला निराश केले आहे तोच व्यक्ती आता तुमच्यासमोर रडत येणार आहे. मी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे. मला तुमच्यावर प्रेम करण्यात आनंद वाटतो. तुमची काळजी घेण्यास आणि संरक्षण करण्यास मी उत्सुक आहे. तुम्ही शांतपणे हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची दुःखाची वेळ संपत आली आहे आणि तुमच्या निराशेचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. मी तुम्हाला माझी काळजी आणि प्रेमळपणा दाखवायला आलो आहे. तुमच्या आयुष्यात माझी उपस्थिती आणि प्रेम मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की माझ्यासारखे कोणीही तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. तुझ्या मनातील प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. कधी कधी वेदना इतकी तीव्र असते की तुम्ही ती त्याग करण्याचा विचार केला असेल, पण आता मी तुम्हाला सांगतो की दुःखाचा काळ संपला आहे. मी आज तुमचा आत्मा पुनर्जीवित करत आहे. तुम्हाला प्रेमाचे खरे रूप अर्पण करत आहे. हे प्रेम तुमचे दुःख नाहीसे करेल आणि तुम्हाला अपार आनंदाने भरून टाकेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, तुमची सर्व चिंता दत्तगुरू नष्ट करतील. तुमच्या पाठी लागलेली पनवती वाऱ्यासारखी पळून जाईल. भगवंत सांगत आहेत, उद्या तुमच्या घरी माझे स्वागत करा. तुमच्या कुटुंबाचा तुम्ही सन्मान करा. मला शोधू पहा. मी तुमचे अंतःकरण बदलायला येणार आहे. दुःख आणि वेदना दूर करायला मी आलो आहे. मी तुमच्या घरातील सर्व आजार आणि अभावांपासून तुम्हाला शुद्ध करणार आहे. माझ्या प्रकाशाने आणि तारणाने प्रत्येक गडद कोपरा मी प्रकाशित करणार आहे. जर तुम्हाला
दत्तगुरू घरी यायला हवे असतील तर टाईप करा, दत्तगुरू माझ्या घरी या. आमच्या घरातील नकारात्मक शक्ती काढून टाका. दत्तगुरू म्हणतात, मी एकटाच अंतहीन प्रेम आणि शांती देतो. शेवटपर्यंत ऐकून बघ. मी तुला संरक्षणात्मक मिठीने तुमचे जीवन बदलून टाकेन, तुमच्या प्रियजनांच्या जीवनाचे रक्षण करेन आणि तुमची सुरक्षा सुनिश्चित करेन. मी तुम्हाला धार्मिकतेच्या आणि प्रेमाच्या मार्गावर घेऊन जाईन. तुम्ही सर्व चिंता, शंका आणि भीतीपासून मुक्त व्हाल. शेवटपर्यंत ऐकल्याने मी कायम तुझ्यावर कृपा करत राहीन. स्वामी सांगतात, माझ्या उपस्थितीत अधिक वेळ घालवा. नामस्मरण करत राहा. चिंता करणं सोडून द्या. मी तुझ्या आत्म्याचे पोषण करीन आणि तुझ्या आत्म्याला नवचैतन्य देईन. म्हणून माझ्याकडे विश्वासाने पहा आणि आज तुम्हाला मिळणाऱ्या आनंद आणि शांतीबद्दल विचार करा, ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे मागितलेल्या सर्व गोष्टी मंजूर होतील. वरचे आकाश आणि खाली पृथ्वी नाहीशी होऊ शकते, परंतु देवाचे वचन कायम खरे राहील. ते कधीही संपणार नाही. देव कधीही आपली शक्ती गमावत नाही. तो सदैव जिवंत आहे. देवाचे वचन आपल्या मिठीशी घट्ट धरून ठेवा. बाळा, जेव्हा जेव्हा तुला भीती वाटते तेव्हा माझे हे शब्द मोठ्याने बोला, जेणेकरून तुम्हाला त्याची खात्री खरोखर जाणवेल. भरभराटीच्या काळात अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. तुमच्या यशासाठी योग्य परिस्थिती निर्माण करून तुमच्यासाठी दरवाजे उघडण्यासाठी मी तिथेच असेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जय श्री कृष्ण, राधे राधे टाईप करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. देव म्हणतो, तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात कराल. तुमचे शत्रू आता तुम्हाला त्रास देणार नाहीत. दुःख नाहीसे होईल आणि तुम्हाला सहवास आणि आनंदाची भावना मिळेल. ते अनुभवा. तुमचे हृदय आनंदाने भरलेले आहे. ही केवळ तुमची कल्पना नाही, तर माझी उपस्थिती खऱ्या अर्थाने तुमचे अस्तित्व बदलत आहे. हे परिवर्तन तुमचा माझ्यावरील उत्कट, सक्रिय आणि प्रामाणिक विश्वासाचे परिणाम आहे. माझ्या शब्दांनी आणि शिकवणींनी हे सर्व बनवले गेले आहे. बाळा, शेवटपर्यंत ऐकत राहा. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एका अद्भुत आणि निर्दोष योजनेचा आशीर्वाद देऊ इच्छितो. तुम्ही ज्या आशीर्वादाची वाट पाहत आहात ते मिळण्याची वेळ जवळ आली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई टाईप करा आणि आपला हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तुम्हाला यापुढे रडण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. तुमच्या घरात कोणतीही कमतरता भासणार नाही, कारण माझी दैवी शक्ती मी तुमच्या घरात सोडली आहे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुम्हाला शांतता आणि भरपूर आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला हे वचन दिले आहे. रोज सकाळी माझे हे शब्द ऐकत राहा. आजचा संदेश तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे हा संदेश तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि रोजच्या रोज ऐकत राहा. बघा, तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहणार नाहीत. आजपासून हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या घरात माझ्या उपस्थितीची अपेक्षा करा. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना शांती, प्रेम, दयाळूपणा आणि आनंदाने व्यापून टाकेन. मी तुमची जपणूक कायम करत राहीन. आज तू माझ्यासाठी एक क्षण सोडशील का? तुम्ही कुठेही असलात, तुमच्या खोलीत किंवा इतरत्र एकांतात असलात तरी माझ्यासमोर तुमचे मन मोकळे करा. आपण आत ठेवलेल्या वेदना माझ्यासमोर व्यक्त करा. माझ्याबरोबर त्या खाजगी भावना सामायिक करा ज्या तुम्ही इतरांपासून लपवून ठेवल्या आहेत. बाळा, मी तुझी आई आहे. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. मी तुझ्यावर रागावणार नाही. माझी कृपा कायम तुझ्यावर राहणार आहे.
स्वामी आई म्हणते, या क्षणी जसे तुम्ही माझ्यासाठी खुले व्हाल त्या क्षणी मी तुमचा आत्मा बरा करेन, तुमच्या भावनांना पुनर्जीवित करेन, जेणेकरून तुम्हाला सतत उन्नती वाटेल. जेव्हा मी पाहतो की तुम्ही त्रासलेले आहात तेव्हा मी तुम्हाला माझ्या प्रेमळ स्पर्शाने सांत्वन देण्यासाठी बरे करतो. दत्तगुरू म्हणतात, आता माझ्या जवळ या. स्वप्ने आणि उद्दिष्टांनी भरलेले एक नवीन जीवन तुमच्यात स्पंदन करत आहे. शेवटपर्यंत ऐकत राहा. मी कायम तुझ्या पाठीशी राहणार आहे. तुम्हाला मिळणारा प्रत्येक आशीर्वाद माझ्या स्वर्गीय क्षेत्रातून येतो. मी तुमच्या आनंदाचा स्तोत्र आहे आणि तो उदारतेने तुमच्या जीवनात भरून टाकण्याचा मी वर्षाव करतो. म्हणून जेव्हा आकाश धुसूर असते किंवा योजना अयशस्वी होतात तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्याकडे एक पर्याय आहे. एकाकी किंवा दुःखी राहण्याची गरज नाही. फक्त तुमचे हात आकाशाकडे वर करा. मी तुम्हाला जे आनंद आणि शांती देणार आहे त्याबद्दल धन्यवाद द्या. तुमचा आनंद इथे माझ्यासोबत आहे. तुम्हाला आनंद साजरा करण्याचे कारण दिसत नसले तरीही विश्वासाची ही झेप घ्या, कारण मी तुमच्या समोर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या क्षणी आलो आहे. हा संदेश तुम्हाला दैवी आणि विलक्षण धैर्याने भरून तुम्हाला सशक्त आणि प्रेरणा देण्यासाठी आहे. तुमच्या समोर कितीही आव्हाने आली तरी ते तुम्हाला पराभूत करणार नाही. डॉक्टरांकडून चिंताजनक बातम्या मिळाल्या तरीही माझ्याकडे अंतिम शब्द आहे आणि तुमच्या प्रयत्नांना आशीर्वाद आहे हे जाणून विश्वासाने ठाम राहा आणि आणखी कठोरपणे लढा. मी तुम्हाला विनंती करतो आणि मी तुम्हाला प्रेम आणि अधिकाराने विचारतो. शांतता आणणाऱ्या, तुमच्या भावनांना आकार देणारी आणि तुमची मानसिकता बदलणाऱ्या या प्रेमाच्या चादरीमध्ये स्वतःला वेढून घ्या. हे प्रेम कालही होते, आजही आहे आणि कायम राहील. मला तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहायचे आहे. मला तुम्हाला आनंदाने कृतज्ञतेचे शब्द लिहिताना पाहायचे आहेत. मी तुला दिलेल्या प्रेमाबद्दल तू कृतज्ञ आहेस का? जर तू कृतज्ञ असशील तर टाईप कर, होय देवा, मी कृतज्ञ आहे. मला तुझे प्रेम जाणवले आहे. भगवंत म्हणतात, आता हे शेवटपर्यंत ऐकत राहा. आयुष्यातील या नवीन टप्प्यासाठी स्वतःला तयार करा. या आशीर्वादांचे शांत आत्म्याने आणि नम्रतेने स्वागत करा. तुमच्या भावनांचे रक्षण करा आणि हे आशीर्वाद कुठून येतात ते नेहमी कबूल करत राहा. बाळा, माझ्याकडे या. माझा हात धरा. माझ्या उपस्थितीत खोलवर जा आणि माझ्या शिकवणुकींमध्ये स्वतःला भिजवून टाका. आज मी तुम्हाला नम्र हृदय, माझी दिशा शोधणारे डोळे आणि माझ्या निवडलेल्या मार्गावर चालणारे पाय मागतो. तुझ्या आशीर्वाद जवळ येत आहेत, ते मी सिद्ध करून दाखवीन. तुमचे स्वातंत्र्य जवळ येताच तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला समजेल की काही गोष्टींसाठी रडणे अनावश्यक आहे, कारण भगवंत तुमच्या सोबत आहे. चमत्कारांच्या उदयाचा अनुभव घ्या. माझा हेतू आणि वचन पूर्ण होणार आहे. बदल जवळ येत आहेत. आपण साक्षीदार असलेल्या अविश्वसनीय घटनांसाठी सज्ज व्हा. एकटेपणाच्या क्षणातून जाताना माझा हात घट्ट पकडा. जे तुम्हाला विरोध करतात त्यांना सांगा की भगवंताने आम्हाला सोडलेले नाही. आमचा स्वर्गीय पिता आमच्या पाठीशी उभा आहे. दत्तगुरू आज तुझ्याशी संवाद साधत आहे. आजच्या दिवशी दुर्लक्ष करणे म्हणजे देवाचे मोठ्या कारणासाठी असलेले आशीर्वाद गमावणे. ही दुनिया स्वार्थी असली तरीही तुझा देव स्वार्थी नाही. दत्तगुरू सांगतात, जर तुला यावेळी माझे हे शब्द दिसत असतील तर मी या ब्रह्मांडाला साक्ष मानून तुझी निवड केली आहे. ऐकून तुझ्या जीवनात माझ्याकडून सुखाचा चमत्कार करून घे. खूप दिवसांपासून मी पाहत आहे, तू चिंतेत आहेस, दुःखी आहेस, पण तू माझे मूल आहेस. वडील आपल्या बाळाला कधीही दुःखी
आणि चिंतेत पाहू शकत नाही. तुमच्यात असे काहीतरी आहे, म्हणूनच तुम्ही आज परमेश्वरासमोर आला आहात. आता हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण याचा तुमच्या जीवनावर खतरनाक मोठा परिणाम होऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला अविश्वसनीय गोष्टी घडताना दिसतील. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना माझे आशीर्वाद देईन आणि तुमचे दुःख दूर करीन. चमत्कार तुमच्या डोळ्यांसमोर उलगडतील, तुमचे जीवन बदलून टाकतील आणि माझ्या समर्पणाने तुम्हाला आश्चर्याने भरून टाकतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमच्या भाग्यातील गरिबीचा नाश करायचा असेल, चिंतेचा नाश करायचा असेल, शत्रूंचा नाश करायचा असेल, सर्व रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल, देवाचे दर्शन हवे असेल, तर असा दत्तगुरूंचा हा पवित्र संदेश आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि बरोबर 21 दिवस हा संदेश ऐकत राहा. मग बघा, होणारा चमत्कार तुमच्या समोर असेल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, दत्तगुरू तुमचा आजचा पवित्र संदेश मी इथून पुढे रोज 21 दिवस ऐकणार आहे. तुम्ही कृपया माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा आणि माझ्या भाग्यात चमत्कार करा. जेव्हा तुम्हाला एकटेपणा आणि गैरसमज वाटत असेल, तेव्हा लक्षात ठेवा की मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ 3 स्वामी समर्थांच्या भक्तांना, दत्तगुरूंच्या भक्तांना शेअर करा. देव तुम्हाला आशीर्वादांनी भरून टाकेल असे वचन देतो, जे आगामी काळात तुमच्या सर्वात विलक्षण स्वप्नांपेक्षा जास्त आहे. तुमच्या जीवनात या विलक्षण चमत्कारांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा आणि उत्साही व्हा. जेव्हा तुम्हाला अडथळे आणि आव्हाने येतात, तेव्हा आशा घट्ट धरून ठेवा. तुमच्या चिंता देवाला समर्पण करा आणि तो तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्गक्रमण करेल, उत्तरे देईल आणि तुमची शांतता पुनर्संचयित करेल. अश्रू, दुःख आणि अस्वस्थ रात्रींना निरोप द्या. तुमची लॉटरी जिंकण्याची इच्छा आहे, जी तुमच्या अस्तित्वाला आमूलाग्र बदल देईल. ते प्राप्त करण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा. देव म्हणतो, मी तुझ्या अस्तित्वात एक स्थिर व्यक्ती राहीन. तुझ्या परीक्षेच्या वेळी सांत्वन आणि स्नेह अर्पण करीन. माझ्या प्रिय बाळांनो, तुमचे किती मूल्य आणि आदर आहे याची जाणीव ठेवा. मी परमोपचार करणारा आहे. मी तुमच्यासाठी जे आशीर्वाद योजले आहेत ते तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा जास्त आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या संधी अनलॉक करेन. तुमचा जोम पुनर्संचयित करून तुमचे शरीर सुधारीन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्व समजूतदारपणाची शांतता देईन. जेव्हा जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा निसटत असल्याचे जाणवते, तेव्हा मी तुमच्या आत्म्याला उन्नत करण्यासाठी एक चमत्कार तयार करण्यास तयार आहे. मी तुमच्यासाठी जे आशीर्वाद योजले आहेत ते तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा जास्त आहेत. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या संधी मोकळ्या करीन. तुम्ही जोम पुनर्संचयित करून तुमचे शरीर सुधारून घ्याल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्व समजूतदारपणाची मी शांतता द्यायला आलो आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा निसटत असल्याचे जाणवते, तेव्हा मी तुमच्या आत्म्याला उन्नत करण्यासाठी एक चमत्कार करण्यास तयार आहे. बाळा, माझ्या निर्दोष वेळेवर विश्वास ठेव आणि पुढील 6 मिनिटे हे ऐकत राहा, कारण मी तुमच्यासाठी एक चमत्कार घडवत आहे. तुमचे करिअर, आर्थिक आरोग्य, नातेसंबंध यासह तुमच्या जीवनातील पैलूंमध्ये पूर्वीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा चमत्कारिक परिवर्तन होईल.
जेव्हा जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा संपत असल्याचे जाणवते, तेव्हा मी तुमच्या आत्म्याला उन्नत करण्यासाठी तिथे येतो. बाळा, माझ्या निर्दोष वेळेवर विश्वास ठेवा आणि हे पुढील 6 मिनिटे ऐकत राहा, कारण मी तुमच्यासाठी एक चमत्कार घडवत आहे. तुमचे करिअर, आर्थिक आरोग्य परिस्थिती, नातेसंबंध यासह तुमच्या जीवनातील पैलूंमध्ये पूर्वीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा चमत्कारिक परिवर्तन होईल. मी सर्वशक्तिमान देव आहे. मी सर्वांचा निर्माणकर्ता आहे. मी तुमच्यावर अमर्याद प्रेम करतो आणि तुमची काळजी घेतो. जर तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून सर्वात पहिले परमेश्वराचा हा चमत्कारी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल. दत्तगुरू सांगत आहे, तुमच्या आयुष्यात चमत्कार वाढणार आहे. तुम्ही प्रगल्भ तणावातून प्रचंड आनंदाकडे जाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला चांगले नशीब मिळेल. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात शांती आणि समृद्धीचा अनुभव येईल. माझ्या कृपेने तुम्ही भरभरून जाणार आहात. नवीन वर्षाच्या या उबदार आणि वाढत्या महिन्यात मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईन, विपुल संधी प्रदान करेन. तुमच्या मनातील इच्छा असलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला संपत्ती, आरोग्य आणि तुमच्या महान स्वप्नांना मागे टाकणारे यश मिळवून देण्याचे धैर्य ठेवतो. तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकून तर बघा. नाही तुम्हाला माझी अनुभूती आली तर मग सांगा. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमचा विश्वास माझ्यावर कायम ठेवा. माझे आशीर्वाद कृतज्ञ अंतःकरणाने स्वीकारा. तुम्ही संपत्ती, यश, आनंद, आरोग्य मिळवण्याच्या मार्गावर आहात. बाळा, मी तुझ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. माझ्या आशीर्वादाने मी तुला भरभरून देण्यास तयार आहे. तुम्ही हे आशीर्वाद माझ्याकडून घेण्यास तयार आहात का? तयार असल्यास होय दत्तगुरू, मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. शत्रूंचा नाश होईल. दत्तगुरू सांगतात, मी तुमचा स्वर्गीय पिता तुमचे अश्रू आणि तुमच्यावर ओझे असलेल्या आव्हानांचे निरीक्षण करत आहे. परंतु आता माझ्यासाठी तुम्हाला भरपूर समृद्ध करण्याची वेळ आली आहे. मी देव आहे जो प्रदान करतो, बरे करतो आणि आशा देतो. तुमचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि समृद्धीने भरलेले जीवन जगण्यासाठी मी तुम्हाला आवश्यक संसाधने प्रदान करू इच्छितो. लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, डॉक्टर, वकील आणि सैनिक जगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना फक्त मीच तुम्हाला अनंत काळाचे जीवन देऊ शकतो. इतर सर्व गोष्टींपेक्षा मला प्राधान्य द्या. दुनियेसमोर विनंती करण्यापेक्षा भगवंताच्या समोर नतमस्तक व्हा. तुम्हाला खरे समाधान मिळेल. माझ्या उपस्थितीत हे समजून घ्या की माझ्याकडे गोंधळाच्या एका महत्त्वपूर्ण संदेशात रूपांतर करण्याची क्षमता आहे. परीक्षांना विश्वासाच्या प्रदर्शनात आणि अपयशांना विजयात बदलण्याची क्षमता आहे. कठीण काळ तुमच्या मागे आहे आणि एक नवीन सुरुवात समोर येत आहे. आपले हृदय उघडा आणि त्यांच्या मार्गावर असलेल्या आशीर्वादांचे स्वागत करा. देवाच्या प्रेमावर आणि समर्थनावर विश्वास ठेवा. आपल्या जीवनात अद्भुत गोष्टींची साक्ष मिळवण्याची अपेक्षा करा. तुम्ही तयार असल्यास दत्तगुरू, मी तयार आहे. माझ्या आयुष्यात चमत्कार करा टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. दत्तगुरू म्हणतात, मोठमोठे आशीर्वाद येणार आहेत. तयार रहा माझ्या प्रिय बाळा. मी तुला भरपूर प्रेम, खरे प्रेम, शांती, चमत्कार पाठवत आहे. त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा. ते तुम्हाला आशा, आनंद, दृढ विश्वासाने भरून टाकतील. दावा करण्यासाठी होय टाईप करा. संपूर्ण जगात देवाचे शब्द सामायिक करत राहण्यासाठी आम्हाला खरोखर तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे
तुम्ही हा देवाचा पवित्र संदेश इतर स्वामी भक्तांना शेअर करा. स्वामी समर्थ आई तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. स्वामी म्हणतात, फक्त माझ्या मार्गदर्शनासाठी स्वतःला उघडा आणि माझ्या वचनांना चिकटून राहा. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या आयुष्यात अद्भुत गोष्टी येतील. तुमचे अनुसरण करण्यासाठी खरे प्रेम, संपत्ती आणि यशाची अपेक्षा करा आणि हा पवित्र संदेश पुढील 3.5 मिनिटे ऐकत राहा. कोणतीही संकटे तुला स्पर्श करणार नाहीत, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे, म्हणून माझ्यापर्यंत पोहोचा. माझ्यामध्ये सांत्वन मिळवा. कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच कठीण प्रसंग सहन करत आहात. बाळा, मी तुमच्याबरोबर आहे. मी तुम्हाला शांतता अर्पण करतो. तुम्ही सहन करत असलेली चाचणी तुमचे चरित्र मजबूत करत आहे. मी तुम्हाला सहन करत असलेल्या अडचणी समजतो, म्हणूनच मी तुमच्या हृदयाशी आणि आत्म्याशी थेट बोलण्यासाठी, तुम्ही ज्या प्रक्रियेतून जात आहात त्या प्रक्रियेला विरोध करू नका असा सल्ला देण्यासाठी मी इथे आलो आहे. तुझी काळजी माझ्याकडे सोपव, कारण मी सर्व काही पाहतो. माझा हात हाती घ्या आणि माझ्या उपस्थितीत आराम मिळवा. घाबरू नकोस, कारण मी नियंत्रणात आहे. तुझा देखील परमेश्वरावर विश्वास असेल तर कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. जे स्वामी भक्त आहेत, दत्तगुरूंचे भक्त आहेत, जे भक्त चिंताग्रस्त आहेत, त्या भक्तांना देवाचा हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. बघा, परमेश्वर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत राहील आणि साक्षात तुमच्या समोर येऊन तुम्हाला दर्शन देईल. स्वामी आई म्हणतात, आपण भविष्याबद्दल अनिश्चित असू शकता, परंतु मी नाही. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि मला तुमच्या आव्हानांबद्दल, तुमच्या काळजीची जाणीव आहे. मी तुला वचन दिले आहे. माझी वचने नेहमी खरे आहेत. तुमच्या जीवनाची खरी लढाई तुमच्या मनातूनच होते. इथेच शत्रू शंका पेरण्याचा, गोंधळात टाकणाऱ्या भावना जागृत करण्याचा आणि निराधार भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा विश्वास गमावणे आणि माझ्या तुमच्यावरील प्रेमाबद्दल शंका घेणे हे त्याचे धैर्य आहे. बाळा, मी भूतकाळात तुझ्यावर प्रेम केले आहे. मी आत्ताही तुझ्यावर प्रेम करतो आहे आणि मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन. माझे शब्द काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्या नावाचे चिंतन करा. ते तुमच्या आत्म्यावर खोलवर उमटू द्यात. नेहमी लक्षात ठेवा, मी तुझ्यावर प्रेम करतो, यावर शंका घेऊ नका. माझे तुझ्यावरचे प्रेम कायम आहे. कधीही सोडलेले किंवा विसरले जाणार नाही असे तुम्हाला कधीही वाटणार नाही. मी नेहमीच तुमची काळजी घेतली आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. तुम्ही जे आशीर्वाद शोधत आहात त्यात कोणताही विलंब न लावता तुमच्या मार्गावर पुढे जा. मी तुम्हाला माझ्या वचनांची पुष्टी करतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा मला हाक मारा. मी उत्तर देईन. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त आशीर्वाद देईन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी टाईप करा, मी भाग्यशाली आहे. ईश्वर माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. हे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच नाहीत, तर माझ्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यांचा विश्वास टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी आहेत. मला तुमच्या जीवनात प्राधान्य द्या. मी तुमच्यासमोर ठेवलेल्या मार्गावर लक्ष केंद्रित करीन. धीर धरा आणि लवकरच तुम्हाला माझ्या वचनांची शक्ती प्राप्त झालेली दिसेल. बाळा, दत्तगुरू म्हणत आहेत, पुढील 7 मिनिटे जर तू हे ऐकत राहिला तर तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांची गरिबी मी नष्ट करीन, शत्रूंचा नाश करीन आणि कोणताही रोग तुला स्पर्श करणार नाही. दत्तगुरू सांगतात, तुमच्या इच्छेवर माझ्यावर विश्वास ठेवा. मी ऐकण्यास आणि प्रतिसाद देण्यास तयार आहे.
माझ्या शिकवणुकींमध्ये खोलवर गुंतून राहा, प्रार्थना करत राहा आणि तुमच्यासाठी माझ्या योजना समजून घेण्यासाठी तुमचा आत्मा माझ्याशी संरेखित करा. तुम्ही मला ओळखण्याच्या आधीच मी तुमची निवड केली आहे. मला शोधणे सोपे आहे. फक्त मला एकदा हाक मारा आणि मी ती ऐकेन. माझ्याकडे ओरडा आणि माझ्या प्रतिसादाची वाट पहा. मी तुझ्या जीवनात आणि तुझ्याद्वारे काय करेन ते पाहून चकित होण्यासाठी स्वतःला तयार करा. मी तुम्हाला आशीर्वाद देण्याचे वचन देतो जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे जातील. तथापि मी तुमचा विश्वास मागतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका किंवा त्यावर शंका घेऊ नका. तुझ्या सुखांसाठी मी तुला शिक्षा करणार नाही. माझे शब्द तुम्ही हळुवारपणे ऐकत राहा. शेवटपर्यंत ऐकल्याने सर्वात मोठे फळ मी तुला देईन, जेणेकरून तुम्ही माझ्या या खांद्यावर आराम मिळवू शकाल. तुमच्या चिंता कमी होतील, तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. शेवटी माझ्यापेक्षा तुझ्यावर कोण जास्त प्रेम करते? आज सकाळी दारात कोण आले होते? प्रेमाच्या सुंदर वचनांनी तुम्हाला आणखी कोणी जागे केले? अरे बाळा, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. त्याचे विश्लेषण करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, तर आपले डोळे बंद करा, शांत रहा आणि ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. माझे प्रेम तुझ्या हृदयाचा प्रत्येक भाग भरून टाकणार आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड टाईप करा. भगवंत म्हणतात, ज्याने तुम्हाला निराश केले आहे तोच व्यक्ती आता तुमच्यासमोर रडत येणार आहे. मी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे. मला तुमच्यावर प्रेम करण्यात आनंद वाटतो. तुमची काळजी घेण्यास आणि संरक्षण करण्यास मी उत्सुक आहे. तुम्ही शांतपणे हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची दुःखाची वेळ संपत आली आहे आणि तुमच्या निराशेचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. मी तुम्हाला माझी काळजी आणि प्रेमळपणा दाखवायला आलो आहे. तुमच्या आयुष्यात माझी उपस्थिती आणि प्रेम मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की माझ्यासारखे कोणीही तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. तुझ्या मनातील प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. कधी कधी वेदना इतकी तीव्र असते की तुम्ही ती त्याग करण्याचा विचार केला असेल, पण आता मी तुम्हाला सांगतो की दुःखाचा काळ संपला आहे. मी आज तुमचा आत्मा पुनर्जीवित करत आहे. तुम्हाला प्रेमाचे खरे रूप अर्पण करत आहे. हे प्रेम तुमचे दुःख नाहीसे करेल आणि तुम्हाला अपार आनंदाने भरून टाकेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, तुमची सर्व चिंता दत्तगुरु नष्ट करतील. तुमच्या पाठी लागलेली पनवती वाऱ्यासारखी पळून जाईल. भगवंत सांगत आहेत, उद्या तुमच्या घरी माझे स्वागत करा. तुमच्या कुटुंबाचा तुम्ही सन्मान करा. मला शोधू पहा. मी तुमचे अंतःकरण बदलायला येणार आहे. दुःख आणि वेदना दूर करायला मी आलो आहे. मी तुमच्या घरातील सर्व आजार आणि अभावांपासून तुम्हाला शुद्ध करणार आहे. माझ्या प्रकाशाने आणि तारणाने प्रत्येक गडद कोपरा मी प्रकाशित करणार आहे. जर तुम्हाला दत्तगुरु घरी यायला हवे असतील तर टाईप करा, दत्तगुरु माझ्या घरी या. आमच्या घरातील नकारात्मक शक्ती काढून टाका. दत्तगुरु म्हणतात, मी एकटाच अंतहीन प्रेम आणि शांती देतो. शेवटपर्यंत ऐकून बघ. मी तुला संरक्षणात्मक मिठीने तुमचे जीवन बदलून टाकेन. तुमच्या प्रियजनांच्या जीवनाचे रक्षण करेन आणि तुमची सुरक्षा सुनिश्चित करेन. मी तुम्हाला धार्मिकतेच्या आणि प्रेमाच्या मार्गावर घेऊन जाईन. तुम्ही सर्व चिंता, शंका आणि भीतीपासून मुक्त व्हाल. शेवटपर्यंत ऐकल्याने मी कायम तुझ्यावर कृपा करत राहीन. स्वामी सांगतात, माझ्या उपस्थितीत अधिक वेळ घालवा. नामस्मरण करत राहा. चिंता करणं सोडून द्या. मी तुझ्या आत्म्याचे पोषण करीन
आणि तुझ्या आत्म्याला नवचैतन्य देईन. म्हणून माझ्याकडे विश्वासाने पहा आणि आज तुम्हाला मिळणाऱ्या आनंद आणि शांतीबद्दल विचार करा, ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे मागितलेल्या सर्व गोष्टी मंजूर होतील. वरचे आकाश आणि खाली पृथ्वी नाहीशी होऊ शकते, परंतु देवाचे वचन कायम खरे राहील. ते कधीही संपणार नाही. देव कधीही आपली शक्ती गमावत नाही. तो सदैव जिवंत आहे. देवाचे वचन आपल्या मिठीशी घट्ट धरून ठेवा. बाळा, जेव्हा जेव्हा तुला भीती वाटते तेव्हा माझे हे शब्द मोठ्याने बोला, जेणेकरून तुम्हाला त्याची खात्री खरोखर जाणवेल. भरभराटीच्या काळात अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. तुमच्या यशासाठी योग्य परिस्थिती निर्माण करून तुमच्यासाठी दरवाजे उघडण्यासाठी मी तिथेच असेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जय श्री कृष्ण राधे राधे टाईप करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. देव म्हणतो, तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात कराल. तुमचे शत्रू आता तुम्हाला त्रास देणार नाहीत. दुःख नाहीसे होईल आणि तुम्हाला सहवास आणि आनंदाची भावना मिळेल. ते अनुभवा. तुमचे हृदय आनंदाने भरलेले आहे. ही केवळ तुमची कल्पना नाही, तर माझी उपस्थिती खऱ्या अर्थाने तुमचे अस्तित्व बदलत आहे. हे परिवर्तन तुमचा माझ्यावरील उत्कट, सक्रिय आणि प्रामाणिक विश्वासाचे परिणाम आहे. माझ्या शब्दांनी आणि शिकवणींनी हे सर्व बनवले गेले आहे. बाळा, शेवटपर्यंत ऐकत राहा. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एका अद्भुत आणि निर्दोष योजनेचा आशीर्वाद देऊ इच्छितो. तुम्ही ज्या आशीर्वादाची वाट पाहत आहात ते मिळण्याची वेळ जवळ आली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई टाईप करा आणि आपला हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तुम्हाला यापुढे रडण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. तुमच्या घरात कोणतीही कमतरता भासणार नाही, कारण माझी दैवी शक्ती मी तुमच्या घरात सोडली आहे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुम्हाला शांतता आणि भरपूर आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला हे वचन दिले आहे. रोज सकाळी माझे हे शब्द ऐकत राहा. आजचा संदेश तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकतो.